सर्वांशी संवाद साधतायत, लोकांचे, लोकांसाठीचे लोककल्याण आणि लोकाभिमुख नेतृत्व, लोकहिताचं महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेचे तारणहार जे मुख्यमंत्री असताना अनेक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या मातीत झाले, लोकांचे, लोकहिताचं लोककल्याणकारी नेतृत्व, अनाथांचे लोकनाथ, लोकांचे लोकनाथ, अनाथांचे एकनाथ या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे साहेब बोलतायत. अंगापूरकर हात वर करूयात, जोरदार टाळी वाजवूयात. जोरदार उत्साह आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि काय मोर्या दोर्या दोर्या म्हणा, मोर्या म्हणा. खरं म्हणजे बाबा इकडे जर आमच्या लाडक्या बहिणीने तेवढं पडत होतं, इकडे इकडे या सगळे वरती या पाहिजे तर स्टेजवर. पण आजच्या अंगापूर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येण्याचा मला योग लाभला आणि अतिशय प्राचीन असं हेमाडपंथी मंदिराचं दर्शन, गणपती बाप्पाचं दर्शन झालं. मी स्वतःला भाग्य समजतो की या ठिकाणी आज विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं दर्शन आपल्यामुळे घेता मला आलं. शरद कणसे यांचा आग्रह होता आणि पालकमंत्र्यांचा आग्रह होता. आम्ही गुवाहाटीला असताना एक कोणतरी आमचा भक्त पुण्यातला, काय ना संदीप जाधवानी, इथं संदीप जाधव तिकडे आहे बघा, इकडे बघा, त्यांनी म्हणाले इकडे यांचा कारभार यशस्वी होऊ दे म्हणून इकडे गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं. आणि आज गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा योग मला आला. संदीप जाधव नाही, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे, पण मनापासून त्यांनी भक्तिभावाने, श्रद्धेने गणपती बाप्पाकडे विनंती केली आणि तेव्हा ती पूर्णही झाली. आणि म्हणून गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, सगळी संकट दूर करणारा आहे. मी काल कोकणामध्ये होतो, बोरीचा माळ इथं लक्ष्मीनारायणाचं मंदिराचं मोठं लोकार्पण होतं. अतिशय छोटं गाव होतं, पण त्या गावामध्ये मंदिर भव्य दिव्य असं बांधलं. आमचा मुंबईचा आमदार तुकाराम काते यांचं गाव. त्यांना वाटलं मी येईन की नाही गावकऱ्यांना एवढ्या छोट्या गावामध्ये, परंतु मोठ्या माणसांकडे आणि मोठ्या गावामध्ये मोठ्या कामासाठी सगळेच जातात, पण जिथं छोट्या गावात जात नाही तिथं हा एकनाथ शिंदे जातो. आणि मला वाटतं इथं आपण दुसऱ्यांदा आलो का या गावात, अंगापूर एक आहे तिकडे, हा 2004ला हो काय आंदोलन करायला आलेलो, कर्जमाफीच्या आंदोलन. बघा आता कर्जमाफी आम्ही केली तेव्हा कर्जमाफी मागण्यासाठी देता का जाता आंदोलन. आता आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. आणि 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काय काय केलं. इथं आपला प्रवक्ता होता, कोण ते सूत्रसंचालन करत होता, नाही ते मग काय नाव आहे, किशोर कंसेनी सगळं माझं काम सांगून टाकलंय. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतलं काम सांगण्याची काही आवश्यकता राहिली नाही. सगळ्या योजना आपण केल्या, मला आनंद आहे. त्यांनी सांगितलं कंसेनी की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नाही. मी एकदा विमानात येताना विमानातून माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, मला येताना कधीतरी
आपण घेतलेल्या निर्णयांची एक यादी मला जरा दाखवा. तर मी ती यादी वाचत होतो तर मला आनंद आणि समाधान झालं की 567 निर्णय 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घेतले. माझ्या लाडक्या बहिणींसाठी असतील, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या भावांसाठी, ज्येष्ठांसाठी, या राज्यातले अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आपण निर्णय घेतले. आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो, हा इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडला. आणि साताऱ्याची माती आपल्याला माहीत आहे, लढायला शिकवते आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देणारी ही माती आहे. मला अभिमान आहे, इथं मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो नाही, या साताऱ्यातला माझा जन्म या भूमीमध्ये झालेला, मी माझ्या जन्मगावी आपल्या मातीतल्या माणसांना भेटायला आलोय, हा आनंद मला आहे. आणि म्हणून आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात. योजना तर आपण भरपूर केल्या, लाडक्या बहिणींच्या योजना केल्या. अनेक लोकांनी त्याला विरोध केला त्यावेळेस, परंतु योजना राबवणारा इच्छाशक्ती असेल, ताकद असेल, निर्णय घेण्याची धमक असेल, धाडस असेल, तर असे मोठे निर्णय आपल्याला घेता येतात. आणि मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. शेतकऱ्यांसाठी आपण योजना केल्या, शेतकरी सन्मान योजना केली. 6,000 आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांची योजना होती, आपण त्यात 6,000 आमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात टाकले. 12,000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळतात. पीक विम्याचे हे बदलले, नुकसान भरपाईच्या अटी शर्ती बदलल्या, अनेक निर्णय आपण घेतले, सिंचनाचे निर्णय घेतले. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज आपण जे चित्र पाहतोय की महायुती सरकारच्या पाठीशी या महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे उभी राहिलेली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी आणि आपण सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये 232 जागा महायुतीला दिल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असं घडलं नव्हतं. आणि झालेल्या आता निवडणुका नंतर ज्या झाल्या, नगरपालिका झाल्या, नगर परिषद झाल्या, महापालिका झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील तुम्ही शिवसेनेला भरभरून यश दिलं. त्यामुळे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद आपल्याला देतो. शरद कणसे, त्यांचे सर्व सहकारी, आज इथं संजीव बाबा आहेत, सगळे लोक आपले व्यासपीठावर आहेत, पदाधिकारी, हे सगळ्या मेहनतीने या ठिकाणी आपण पुढे जातोय. आपला पक्ष, याचा आनंद आहे. गणपती बाप्पा आता त्याचा आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी. आणि म्हणून हे ब वर्ग क्षेत्र, तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आपण, ब वर्ग पर्यटन. आणि त्याला देखील मी सांगू इच्छितो, ज्यापूर्वी 2 कोटी रुपये होते ब वर्ग तीर्थक्षेत्र, मी मुख्यमंत्री असताना त्याला 5 कोटी रुपये केले. वारकरी मंडळी मगाशी इथं आली होती. पंढरपूरच्या वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांना दिंडीचं अनुदान नव्हतं, दिंडीचं अनुदान आपण चालू केलं. अनेक योजना सुरू केल्या, त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही. बऱ्याचशा योजना आमच्या सूत्रसंचालन करत होता त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आज हे आत्मगजानन मंदिर या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर फार आनंद झाला. आणि मी या साताऱ्याचा भूमिपुत्र आहे, याचाही मला आनंद आहे, अभिमान आहे. कारण या साताऱ्यामधून गावागावातली लोक देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी लष्करात गेलेले आहेत. काही तर अख्खी गावं आहेत, अख्खी गावच्या गावं आपल्या देशाचं रक्षण करतायत. आणि म्हणून हा
खऱ्या अर्थाने एक भावनिक माझा सत्कार तुम्ही केला. हा सत्कार, माझे अनेक सत्कार झाले, परंतु आजचा हा सत्कार जो आहे अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे. आपल्या घरच्या लोकांनी, परिवारातल्या लोकांनी हा सत्कार केलेला आहे आणि याचे सगळे मानकरी आपण आहात. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ, हा सगळा जो काही मान आहे, हा सन्मान आहे, हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आहे. एकनाथ शिंदेचा अजेंडा काय? या राज्याचा विकास करणं, या राज्याचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे. मगाशी कोणीतरी सोन्याचा उल्लेख केला. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु तमाम या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं हे बघणारा आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु शेवटी जे काय आपले संबंध आहे, ऋणानुबंध आहेत, हे महत्वाचे असे कायम राहतात. माणुसकी कायम राहते. आणि म्हणून सत्ता आल्यानंतर या सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी केला पाहिजे. सर्वसामान्य माणसाची चूल पेटवण्यासाठी केला पाहिजे, त्याला आधार देण्यासाठी केला पाहिजे. हे आम्ही पाहत असतो. प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, संपत्ती किती आहे, यापेक्षा किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की पालकमंत्री इकडे आहेत आणि या गावामध्ये, अंगापूरमध्ये काही कमी पडणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की जी जी काही कामं असतील या ठिकाणी, त्या कामांना निधी कमी पडता कामा नये, याची काळजी आपण घेऊ. मी पण आपल्या सोबत आहे, काही चिंता करू नका. मी मुख्यमंत्री असताना एवढे विकास कामांना निधी दिला की आता देखील त्याची कामं सुरू आहेत. आताही भूमिपूजन, उद्घाटन सुरू आहे. मी म्हणतो इकडं कधी बाबा हे कुठलं आहे, भले तुम्ही निधी दिला होता, मला तर माहीतच नाही. पालकमंत्र्यांनी पण भरपूर निधी आणला इकडं. पालकमंत्र्यांनी हुशार आहेत ते निधी आणायला. आणि म्हणून आज पाहिलं अतिशय दुर्गम भागामध्ये देखील, आज कोयनेच्या भागात आपण गेलो, कांजाट खोऱ्यामध्ये एक ब्रिज नाही, 3 ब्रिज. विविंग गॅलरी पासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल देखील आपण तिकडे बांधला आहे. या भागातला माणूस, या साताऱ्यातला माणूस, या मातीतला माणूस, या भूमीतला माणूस नोकरी धंद्यासाठी मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरात जाण्याची त्याच्यावर पाळी येता कामा नये. हा आमचा अजेंडा आहे, हा आमचा संकल्प आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, आज जे का आपण प्रेम दिलं, एवढा उत्साह, जल्लोष आज आपण पाहिला की मला त्याचा खराच अभिमान आणि आनंद आहे. आणि म्हणून या अंगापूरच्या सर्व बांधव भगिनी, मातांना, सगळ्या ज्येष्ठांना मी वंदन करतो. आणि आपल्याला मी एवढंच सांगतो, हे पुरातन प्राचीन मंदिर आहे, गणपती बाप्पा इथं साक्षात आहे. त्यामुळे तुमच्या या गावाची सगळी संकट, विघ्न दूर झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि या गणपतीचा बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असावा, आमच्याही पाठीशी सगळ्यांच्या असावा. आणि आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा आणि जनसेवेचं, समाजसेवेचं बळ, ताकद देण्याची, खऱ्या अर्थाने देण्याचा आशीर्वाद गणपती बाप्पाने द्यावा, असंच एवढं सांगतो. माझा बळीराजा संकटात कधी येऊ नये, बळीराजाला सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे. बळीराजा आपला अन्नदाता आहे आणि म्हणून हा शेतकरी आपला आहे. आणि म्हणून या शेतकऱ्याला कधी आपलं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, हा शब्दही आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून, आणि गणपती या गावाची एक ख्याती आहे की एक गाव एक गणपती, बरोबर आहे. कारण अनेक लोक बोलतात, पण तुम्ही करून दाखवलंय. एक गाव एक गणपती हा आदर्श इतर गावांनी देखील घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारची जी काय संस्कृती, परंपरा जोपासण्याचं काम आपण करताय, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना
मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.